हॅलो गाईज, या लेक्चरमध्ये आपल्याला केमिकल रिॲक्शन्स ऑफ हॅलो अल्केन हा पार्ट बघायचा आहे. याच्यामध्ये पहिली रिॲक्शन घेतो, रिॲक्शन विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. आता आपल्याला मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणजेच मॉइस्ट म्हणजे याच्याबरोबर म्हणजे सिल्वर ऑक्साईडची रिॲक्शन कोणाबरोबर झाली? वॉटर बरोबर झाली. ज्यावेळी सिल्वर ऑक्साईडची रिॲक्शन वॉटर बरोबर होते त्यावेळी आपल्याला AgOH फॉर्म बघायला मिळतो. म्हणजेच आपल्याला रिस्पेक्टिव्ह सिल्वरचा ऑक्साईडचं कन्व्हर्जन हायड्रॉक्साईडमध्ये फॉर्म झालेलं बघायला मिळतं. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा सिल्वर हा पॉझिटिव्ह चार्ज दाखवणार, ऑक्सिजन हा निगेटिव्ह चार्ज दाखवणार, कारण ऑक्सिजन आणि सिल्वर यांच्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स जास्त आहे. ठीक आहे, म्हणजेच मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड इज दी नथिंग बट दी सिल्वर हायड्रॉक्साईड. आता यांची रिॲक्शन आपल्याला करायची अल्किल हॅलाइड बरोबर. वेन अल्किल हॅलाइड इज reacted with AgOH, then it forms OH plus AgX. म्हणजेच आपल्याला इथं बघा, हॅलोजन हा सिल्वर प्लस चार्ज दाखवणार, ऑक्सिजन मायनस चार्ज दाखवणार, हॅलोजन पार्शियल निगेटिव्ह चार्ज, अल्किल ग्रुप पार्शियल निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज, आणि याच्यापासून AgOX बाहेर पडणार आणि AgOH म्हणजेच काय होणार? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. ठीक आहे, ही झाली रिॲक्शन विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. याच्यामध्ये सिल्वर ऑक्साईडचं कन्व्हर्जन सिल्वर हायड्रॉक्साईड मध्ये होतं आणि त्याच्यापासून आपल्याला अल्कोहोल बघायला मिळतो. ओके, देन सेकंड रिॲक्शन आपल्याला बघायची आहे, रिॲक्शन विथ अमोनिया. याच्यामध्ये अल्किल हॅलाइडची रिॲक्शन ही अमोनिया बरोबर करायची आहे. अमोनिया मधला हायड्रोजन मी थोडासा सेपरेट लिहितो, बिकॉज दिस अमोनिया कॅरीज दी लोन पेअर अँड दिस हायड्रोजन शोज दी ऍसिडिक कॅरेक्टर. बरोबर, इथं परत नेहमीप्रमाणे अल्किल हॅलाइड मधला हॅलोजन आहे तो पार्शियल निगेटिव्ह चार्ज दाखवणार, अल्किल ग्रुप पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज दाखवणार. ओके, अमोनिया बरोबर रिॲक्शन केली म्हणजे हा हायड्रोजन पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज किंवा ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतो आणि हा हॅलोजन निगेटिव्ह चार्ज. त्यामुळे यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच त्यांच्यापासून काय तयार होणार आहे? HX तयार होणार आहे. आणि हा HX तयार झाल्यानंतर दिस नायट्रोजन शोज द निगेटिव्ह चार्ज अँड दिस निगेटिव्ह चार्ज नायट्रोजन अटॅक्स ऑन द अल्किल ग्रुप. देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अमाइन दॅट इज ऑल्सो नोन ॲज ए 1-नॉट अमाइन. ओके, पण ह्या रिॲक्शन मध्ये जो अल्किल हॅलाइड आणि जो अमोनिया आहे त्या दोघांचेही आपण इक्वल मोल्स घेतलेत. ठीक आहे, जर आता मी अल्किल हॅलाइड एक्सेस घेतला म्हणजेच अमोनियापेक्षा एक्सेस अल्किल हॅलाइड मी ज्यावेळी घेतो त्यावेळी मला ह्या पद्धतीने रिॲक्शन बघायला मिळते. म्हणजे धिस अल्किल हॅलाइड इज अगेन रिॲक्टेड विथ अमोनिया. देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अमाइन प्लस HX. ठीक आहे, आता हा 1-नॉट अमाइन किंवा प्रायमरी अमाइन फॉर्म झालाय. ह्या प्रायमरी अमाइन फॉर्म झाल्यानंतर हा अमोनिया प्रायमरी अमाइनच्या फॉर्मेशन मध्ये टोटली इन्व्हॉल्व्ह झालाय. ओके, म्हणजेच आपण जो अल्किल हॅलाइड घेतलाय तो एक्सेस घेतलाय म्हणजे आपल्याकडे नंबर ऑफ मोल्स अल्किल हॅलाइडची शिल्लक आहेत. हे शिल्लक असलेले नंबर ऑफ अल्किल हॅलाइडचे मोल्स आहेत ते परत काय होणार आहेत? प्रायमरी अमाइन बरोबर रिॲक्ट होणार आहेत. आता परत प्रायमरी अमाइन बरोबर का रिॲक्ट होणार? कारण नायट्रोजनला अटॅच असलेले हायड्रोजन हे सगळे ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतात. त्यामुळे हे सगळे हायड्रोजन जोपर्यंत अल्किल ग्रुपनं रिप्लेस होत नाहीत तोपर्यंत रिॲक्शन इट शुड बी कंटिन्यू. म्हणजे सेकंड स्टेप मध्ये काय झालं? Primary amine is again reacted with alkyl halide, then it forms RNHR plus HX. There is a formation of secondary amine. ओके, परत सेकंडरी अमाइन जो आहे म्हणजेच RNHR जो आहे परत त्याची रिॲक्शन कोणाबरोबर होणार आहे? अल्किल हॅलाइड बरोबर होणार आहे. देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ टर्शरी अमाइन. ओके, आता जो टर्शरी अमाइन फॉर्म झालाय इथं अल्किल हॅलाइड जो घेतला आपण तो एक्सेसच आहे. म्हणजेच परत तो टर्शरी अमाइन आहे तो परत
अल्किल हलाइड बरोबर रिॲक्ट होणार, कारण अल्किल हलाइडमध्ये आपल्याला यांच्यामध्ये पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज बघायला मिळतो. त्यामुळे हा नायट्रोजन ह्या अल्किल ग्रुपवर अटॅक करणार, म्हणजे धिस नायट्रोजन कॅरीज लोन पेअर इज गेट कन्वर्टेड इनटू बॉन्ड फॉर्मेशन. म्हणजेच काय तयार झालं, देर इज ए फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन शोज द पॉझिटिव्ह चार्ज, कारण नायट्रोजनचे एक लोन पेअर बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहे आणि हॅलोजन ऍज इट इज आपल्याला बघायला मिळतो एक्स मायनसच्या फॉर्म मध्ये. म्हणजेच तयार झाला देर इज ए फॉर्मेशन ऑफ क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. ओके, आपल्याला फॉर्म झालेला आहे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. म्हणजेच जर आपण अमोनोलिसिस रिएक्शन मध्ये अल्किल हलाइड अँड अमोनिया यांचं मिक्सचर जर इक्वल घेतलं किंवा इक्विमोलार मिक्सचर घेतलं किंवा इक्वल नंबर ऑफ मोल्स घेतले, आपल्याला फक्त प्रायमरी अमायनस मिळणार आहे. आणि जर आपण अल्किल हलाइड एक्सेस घेतला तर आपल्याला ही रिएक्शन क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट फॉर्म झाल्यानंतर स्टॉप झालेली बघायला मिळेल. म्हणजेच यांच्यामध्ये आपल्याला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टमध्ये प्रायमरी अमाइन प्लस सेकंडरी अमाइन प्लस टर्शरी अमाइन प्लस क्वाटर्नरी अमाइन ह्या चारही अमाइनचं आपल्याला मिक्सचर बघायला मिळणार आहे. ठीक आहे, दिस रिएक्शन इज ऑल्सो नोन ॲज ए हॉफमन अमोनोलिसिस reaction. Okay, Hofmann was the name of scientist. Ammonolysis means addition of ammonia. Okay, this reaction is also known as a Hofmann ammonolysis reaction. Okay, त्यानंतर नेक्स्ट रिएक्शन आपल्याला बघायचे आहे, रिएक्शन विथ केसीएन अँड एजीसीएन. ओके, मग आता अल्किल हलाइड, when alkyl halide is reacted with KCN and AgCN, ज्यावेळी KCN बरोबर रिॲक्ट होणार आहे त्यावेळी आपल्याला मिळणारा प्रोडक्ट आहे तो अल्किल सायनाइड आहे. आणि ज्यावेळी आपण AgCN बरोबर रिॲक्शन करणार आहे त्यावेळी आपल्याला मिळणारा प्रोडक्ट आहे तो अल्किल आयसोसायनाइड आहे. दिस वन इज ए सायनाइड, दिस वन इज ए अल्किल आयसोसायनाइड. मग आता जनरली केसीएन आणि एजीसीएन, केसीएन घेतला की सायनाइड मिळतो, एजीसीएन घेतला की आयसोसायनाइड मिळतो. हे असं का होतो, तर जनरली आपण जर बघितलं केसीएन, ओके, म्हणजेच आपण के सिंगल बॉन्ड सी ट्रिपल बॉन्ड एन नायट्रोजन कॅरीज लोन पेअर, ह्यांच्यामध्ये बघा के आणि सीएन मध्ये ह्या दोघांच्या मध्ये जो बॉन्ड आहे तो प्युअरली आयोनिक बॉन्ड आहे. आयोनिक बॉन्ड असल्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये चार सेपरेशन इझिली बघायला मिळतं. म्हणजेच के प्लस आणि सीएन मायनस हा आपल्याला इझिली अवेलेबल होतो. म्हणजेच आपल्याला जो अटॅकिंग स्पेसिस आहे तो अटॅकिंग स्पेसिस हा कार्बन म्हणून आपण कन्सिडर करतो, कारण ह्यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कसा आहे, आयोनिक बॉन्ड आहे. ओके, ठीक आहे. त्यामुळे हा काय करणार आहे, इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. ओके, इलेक्ट्रॉन कोणाला डोनेट करणार आहे, तो अल्किल हालाइड मधल्या अल्किल ग्रुपला इलेक्ट्रॉन डोनेट करणार. म्हणजेच परत आणि थोडीशी रिएक्शन एक्सप्लेन करतो. यांच्यामध्ये अल्किल ग्रुप आणि हॅलोजन, याच्यामध्ये पार्शियल निगेटिव्ह चार्ज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ह्या दोघांच्या मध्ये आयोनिक कॅरेक्टर असल्यामुळे, आयोनिक बॉन्ड असल्यामुळे के प्लस आणि सीएन मायनस आहे. म्हणजे जो कार्बन आहे तो अटॅकिंग स्पेसिस आहे. म्हणजेच हा कार्बन काय करणार आहे, इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. म्हणजेच हा कुणाला डोनेट करेल, कार्बनला इलेक्ट्रॉन डोनेट करेल, मग अल्किल ग्रुपला इलेक्ट्रॉन डोनेट करेल. ॲट दॅट सेम टाइम द हॅलोजन इट शुड बी एलिमिनेटेड. म्हणजेच काय तयार झाला बघा, आर सी ट्रिपल बॉन्ड एन प्लस के एक्स, म्हणजे देर इज अ फॉर्मेशन ऑफ सायनाइड. मग आता एजीसीएनचा जर विचार केला तर एजीसीएन मध्ये आपण ज्यावेळी रिएक्शन बघतो, व्हेन अल्किल हालाइड इज रिएक्टेड विथ एजीसीएन देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किल सायनाइड. मग आता अल्किल सायनाइड का फॉर्म होतो, तर जनरली आपण एजीसीएनचं जर नेचर बघितलं, सी ट्रिपल बॉन्ड एन. ओके, थोडंसं आपण पिरियोडिक टेबलमध्ये जाऊया. पिरियोडिक टेबलमध्ये आपण ज्यावेळी लेफ्ट टू राईट जातो त्यावेळी कोव्हॅलेंट कॅरेक्टर इट गोज ऑन इन्क्रीजेस. ओके, म्हणजे आपण
पोटॅशियम कडून सिल्वर कडे जाताना काय होत जाणार आहे, कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढत जाणार आहे. म्हणजेच Ag आणि Cn यांच्यामधला बॉन्ड आहे तो कसला बॉन्ड आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कोणता बॉन्ड आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आपल्याला बघायला मिळतो. आणि कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म होतो, बाय द शेअरिंग ऑफ 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे Agचा एक इलेक्ट्रॉन शेअर, कार्बनचा एक इलेक्ट्रॉन, हे दोन्ही एक इलेक्ट्रॉन शेअर झाले आणि देयर इज अ फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, मग आता कोव्हॅलंट कॅरेक्टर किंवा कोव्हॅलंट बॉन्ड असल्यामुळं ह्यांच्यामधला बॉन्ड, ह्या कोव्हॅलंट बॉन्डिंगमुळे हा कार्बन आपल्याला अटॅकिंग स्पेसिससाठी अवेलेबल नाही. तर इथं अटॅकिंग स्पेसिससाठी कोण अवेलेबल आहे, नायट्रोजन अवेलेबल आहे. म्हणजेच आपल्याला RX इज रिॲक्टेड विथ N ट्रिपल बॉन्ड C Ag. ओके, म्हणजेच हा नायट्रोजन काय करणार आहे, हा नायट्रोजन ऍक्ट ॲज अ अटॅकिंग स्पेसिस, देअरफॉर इट डोनेट्स दी इलेक्ट्रॉन टू अल्किल ग्रुप. ॲट दॅट सेम टाइम द X इट शुड बी इलिमिनेटेड. म्हणजेच काय तयार झाला, N ट्रिपल बॉन्ड C प्लस AgX. देयर इज ए फॉर्मेशन ऑफ अल्किल आयसोसायनाइड. ओके, मग आता आपण बघितलं Cn. ओके, सायनाइड मधला नायट्रोजन लोन पेअर कॅरी करतो. त्याच पद्धतीनं हा जो कार्बन आहे, हा कार्बन सुद्धा निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो, कारण ह्या कार्बनची एक व्हॅलन्सी इनकम्प्लीट आहे. म्हणजेच त्याच्याकडे एक लोन पेअर आहे. म्हणजेच आपल्याला कधी नायट्रोजन अटॅकिंग स्पेसिस बघायला मिळतो, कधी कार्बन अटॅकिंग स्पेसिस बघायला मिळतो. म्हणजेच अटॅक होताना नायट्रोजनच्या बाजूने पण बघायला मिळतो, कार्बनच्या बाजूने पण बघायला मिळतो. म्हणजेच दोन्हीही बाजूनी आपल्याला अटॅकिंग स्पेसिस बघायला मिळते. पण त्या कंडिशनवर बरेच रिएक्शन्स डिपेंड आहे कुठल्या बाजूने अटॅक करायचा. पण आपल्याला दोन्हीही बाजूला अटॅकिंग स्पेसिस आहेत, अटॅकिंग स्पॉट्स आहेत. त्यामुळे आपण ह्या न्यूक्लिओफाईलला एम्बिडंट न्यूक्लिओफाईल म्हणून आपण कन्सिडर करतो. म्हणजे धिस सायनाइड इज नोन ॲज ए एम्बिडंट न्यूक्लिओफाईल बिकॉज इट शोज द बोथ साइड ऑफ अटॅकिंग स्पेसिस. ओके, म्हणजेच ज्यावेळी KCN बरोबर रिॲक्शन होईल त्यावेळी आपल्याला मिळणार आहे अल्किल सायनाइड, आणि AgCN बरोबर ज्यावेळी रिॲक्शन होणार आहे त्यावेळी आपल्याला मिळणार आहे अल्किल आयसोसायनाइड. ओके, तर गाईज आपण आतापर्यंत कुठल्या 3 रिॲक्शन बघितल्या. पहिली रिॲक्शन म्हणजेच आपण कोणाबरोबर रिॲक्शन केली, अल्किल हॅलाइडची AgOH बरोबर रिॲक्शन केली. AgOH इज द नथिंग बट दी मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं, सिल्वर ऑक्साइडचं कन्व्हर्जन हायड्रॉक्साइड मध्ये करतो आणि हायड्रॉक्साइड मध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर मग आपल्याला अल्किल हॅलाइडचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये झालेलं बघायला मिळेल. सेकंड रिॲक्शन बघितली आपण हॉफमन अमोनोलिसिस रिॲक्शन. याच्यामध्ये आपण काय केली, NH3 ची ऍडिशन केली. ज्यावेळी एक अल्किल हॅलाइड आणि एक NH3 रिॲक्ट होईल त्यावेळी आपल्याला फक्त प्रायमरी अमाइन मिळणार आहे. आणि ज्यावेळी आपण अल्किल हॅलाइड एक्सेस घेतला त्यावेळी इफ अल्किल हॅलाइड इज टेकन इज इन एक्सेस क्वांटिटी then it forms a primary plus secondary plus tertiary and plus quaternary ammonium salt. म्हणजेच आपल्याला ही रिॲक्शन टोटली क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट जोपर्यंत फॉर्म होत नाही तोपर्यंत रिॲक्शन स्टॉप करता येणार नाही. आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट फॉर्म झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी या चारींचंही मिक्सचर बघायला मिळू शकतं. ओके, आणि थर्ड रिॲक्शन आपण जी बघितली ती थर्ड रिॲक्शन व्हेन अल्किल हॅलाइड इज रिॲक्टेड विथ KCN or alkyl halide is reacted with AgCN. If alkyl halide is reacted with KCN, there is a formation of alkyl cyanide, and if alkyl halide is reacted with silver AgCN, then it forms alkyl isocyanide. सायनाइड आणि आयसोसायनाइड यांच्या हे डिफरंट प्रोडक्ट्स का बघायला मिळाले, कारण KCN मध्ये जो बॉन्ड आहे तो प्युअरली आयोनिक बॉन्ड आहे आणि AgCN मध्ये जो बॉन्ड आहे तो कसा आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आणि ह्यालाच आपण सिल्वर हा मेटल आहे त्याचबरोबर आपण ह्याला काय म्हणू शकतो, मेटॅलिक बॉन्ड म्हणून सुद्धा कन्सिडर करू शकतो. ठीक आहे गाईज, आपण केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड मध्ये ह्या 3 रिएक्शन्स बघितलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट रिएक्शन नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, थँक्यू, गुड डे.